माजी सैनिक असणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या रील स्टार असणाऱ्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह धरण परिसरात पुरल्याची भयंकर घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव एरंडोल तालुक्यात घडली आहे। गंभीर गोष्ट म्हणजे आरोपी व्यक्तीने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली, पण त्यांनी लिहिलेल्या एका पत्रामुळे या हत्याकांडाचा उलगडा झाला। या संबंधित वृत्तानुसार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील, वय वर्ष 22, राहणार भोरखेडा असे हत्या झालेल्या रील स्टार मुलाचे नाव आहे, तर विठ्ठल सखाराम पाटील असे आत्महत्या व हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे। विठ्ठल हे माजी सैनिक होते। विकी पाटील हा आपल्या आईवडिलांपासून वेगळा राहत होता। त्याला एक लहान बाळही आहे। तो मद्यपान करून आपल्या वडिलांना मारहाण करायचा। त्यामुळे विठ्ठल पाटील यांनी दोरीच्या मदतीने त्याला फाशी देऊन नंतर त्याचा मृतदेह धरण परिसरात एके ठिकाणी पुरला। त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली। सुरुवातीला या बाबलेकांच्या लागोपाठ झालेल्या गूढ मृत्यूमुळे संशयाचे धुके पसरले होते, पण विठ्ठल पाटील यांच्याकडे सापडलेल्या एका सुसाईड नोटद्वारे त्यांनीच आपल्या मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले। विशेष म्हणजे विकीला ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह धरणात पुरल्याचेही त्यांनी या नोटमध्ये स्पष्ट केले होते। मी माझ्या मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह धरणात पुरला आहे। या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धरणात पुरलेला विकीचा कुजलेला मृतदेह जेसीबीच्या मदतीने बाहेर काढला। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।